ती सगळ्या आरक्षणाच्या मागण्यांचे आणि सगळ्याचे प्रवर्तक आहेत, प्रमुख चेहरा आहेत. जरांगे पाटीलजी, तुमचं स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये. माझा पहिला थेट प्रश्न आहे तुम्हाला, छगन भुजबळांना मंत्री करणं सगळ्या सगळ्या या पार्श्वभूमीवर याच्याकडे आपण कसं पाहता? आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, बघायला काय आहे, त्याला काय मंत्रीपद दिलं काय नाही दिलं काय आम्हाला कारण इथून पाठीमागे तो मंत्री होता आणि आता हे झालं त्यामुळं काय त्यात विशेष वाटत नाही आणि आम्ही त्याच्या मंत्रिपदाला महत्वही देत नाही. त्याला काय महत्व देण्यासारखं मंत्रिपदच नाही. कारण त्याला जर तो मासलेकर म्हणते, काही मीडियावाले असं म्हणते, समजा वेगळं वेगळं नाव देते, ते जर असतं तर पहिल्या पहिलेच आलं असतं. आता काय ते गोष्ट खरखरच टाक दिले गेला आणि काय त्याचं काय खरं राहिलं, ते म्हातारपणा लेकरू झाले बरं काय डिसिजन क्लिअर त्याच्यापासून काय फायदा व्हायचा, काय सरकार करू बघतंय नेमकं त्याला काय ओबीसीची नाराजी दूर व्हायचा पण होणारच नाही. कारण त्याला घेतल्यामुळे उलट ओबीसीची नाराजी वाढणार आहे. आणि नवीन खूप मातांवर येत ना, हुशारचे एरिया त्याच्यापेक्षाही त्यांना घेतलं असतं तर ओबीसीच्या काही चांगलं वातावरण निर्माण झालं असतं. पुन्हा तेच ते जो जातीय तेढ निर्माण करतो, जाती भांडणं लावतो, ओबीसी मराठ्यात भांडणं लावायचा मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी पूर्ण घेतलेला आणि याचा फटका फडणवीस साहेबांनाही बसलेला आहे आणि अजितदादालाही बसलेला आहे त्याचा फटका. कारण त्याच्यामुळे काही सार्वसार्व होईल, बळ मिळत असं काही वाटत नाही.